ये बघा साहेबांचं काय काम चालू आहे आज. थोड्या वेळासाठी घरी आहे तर चालली आवरावरी. मला बोलते रोज तुलाच करायला लागते ना. ही जी क्लिनिंग जी मी सकाळी करते ना, साहेब आम्हाला बोले आज मी करतो. राहू दे तू तुझे कामं कर, कारण आज दुपारपर्यंत घरी येते. काय बोलतं साहेब? हे बघा आज सर्व ही तयारी चालू आहे. सगळे कपडे वगैरे व्यवस्थित करून ठेवले. आज आहे थोडासा वेळ आहे, त्याच्यामुळे बोललो सर्व थोडं मदत करावं. ताईंना श्री स्वामी समर्थ, दादांना पण सर्वांना स्वामी समर्थ. स्वतः सर्व काळजी घ्या. आणि इथून मागं फक्त मी एकटाच होतो काळजी घ्यायला, तुमच्या आईची म्हणा ताईची म्हणा. आता तुमच्या कमेंट वाचून असं मला कळतं आहे की बाबा आता कमीत कमी तुम्ही पण सर्व एवढी काळजी घेताय की काय बोलण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळं सर्व एवढं भरभरून प्रेम देत आहे, त्याच्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि आजचा दिवस माझा थोडा टाईम आहे माझ्याकडं. बोललं इतर टायमाला तू नेहमी तीच करते. बोललो मग आज कपडे वगैरे सर्व येते आपण सगळं व्यवस्थित करून आणि ठेवून देतो. तेवढीच तिला थोडीशी मदत होऊन जाईल आजच्या दिवसाची. ठीक आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मग आज थोडासा वेळ आहे आज, तर बोललो जरा आज तिला थोडं बाहेर घेऊन जाऊ. जरा घरामध्ये काही वस्तू थोडे घ्यायचे आहे. आणि त्या दिवशी आम्ही प्रॉफिट मार्केटवरून एवढे छान आंबे आणले होते, एवढे सुंदर निघाले ते. तर जरा बोललो परत जाऊन आपण तिकडून घेऊन येऊ. व्यवस्थित आणि चांगले होते. दीदीला आवडलेले ना? दीदीला खूप आवडलेले. मला पण आवडलेले. आम्ही ॲक्च्युली ते आम्ही कच्चे आणले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं पेपरमध्ये हे करून ठेवा आणि ते 2-3 दिवसात तयार होतील. पण काय एवढं वाटलं नव्हतं होतील म्हणून, पण आणल्यानंतर बघितले एवढे सुंदर होते ना ते, चवीला पण आणि दिसायला पण सुंदर झाले. कातड वगैरे एकदम जाड जसे एकदम मस्त फस्टच निघाले. त्याच्यामुळे आता आज परत जाणार आहे आम्ही तिकडं. मग तुम्हाला दाखवतो परत आम्ही कुठे घेतो काय घेतो. पुन्हा त्याच मार्केटला जाणार आहे. थोड्या वेळा आहे टाइम माझ्याकडं 2-3 तास, तर मग जरा घेऊन जातो मी तिला. आता त्यांचं चाललं हे आवरावरी अशी. ठीक आहे. आज खूप पसारा पडला, जरा उशिरा उठवलं ना यांना. आता मी नाही दिसत आहे तुम्हाला का, तर मी गॅसजवळ काम करता करता आले. हालत खराब आहे माझी. हे असं आवरून ठेवतात सॉक्स रुमाल वगैरे, ते असं एकदम पद्धतशीर ठेवतात सगळं काही. तर चालेल, ते त्यांचं काम करताय. माझं थोडं गॅसवर भाजी वगैरे ठेवलेली, तोपर्यंत मी ते आवरते आणि कुठं जातोय मग ते तुम्हाला सर्वांना दाखवते. स्वामी समर्थ सर्व ताई दादांना. तर मी तुम्हाला आत्ता भेटते. सकाळी फक्त साहेबांशीच बोलले, म्हणजे त्यांनाच बोलायला लावलं वगैरे. जर त्यांना बोलायचं होतं का तुमचे आभार मानायचे, तुम्ही एवढी काळजी करतात एवढे बोलता. तर बोलले एकदा मला थोडा वेळ असला की मला घे, मग मी ताईंचे सगळ्यांचे आभार मानतो. इतके काळजी करून बोलतात, एवढं प्रेम देतात. कारण ते जास्त त्यांना माझं घरचं रुटीन चालू असतं, त्यांना वेळ नसतो. मग सकाळची देवपूजा वगैरे आणि साहेबांचं. मी तुम्हाला भेटलेच नाही, आता भेटले तर निघते. तुम्हाला ते बोलले आंबे आणायला जायचे. तिकडचं असं फ्रूट वगैरे छान असते मार्केटला. आणि आपला कॅमेरा बनवायला दिलेला, तर आता वेळ आहे तर कॅमेरा पण घेऊन येतो. थोडं फ्रूट वगैरे पण आणते, कारण तिकडचे ॲपल वगैरे छान निघतात. मग आता ते घेऊन येते. आज जेवणाचं वगैरे मी तुम्हाला कुठली रेसिपी वगैरे काही दाखवलं नाही, कारण आज काही एवढं स्पेशल काही बनवलं नाही आहे. बाहेर जायचं होतं म्हणून घाई पटापट आवरून घेतलं. तर आता तुम्हाला दाखवते. बघा मी काय बनवून ठेवले सगळ्यांना जेवायला. एक मिनिट. हे बघा इथे ना मी अशी फ्लॉवरची भाजी बनवली आणि चपात्या राहिलेला चुरमा बनवून ठेवला आहे. भात राहिलेला तर तो फ्राय केला आहे आणि चपात्या वगैरे. हे ताईनं उपवास आहे, यांना थोडंसं खायला काढून ठेवलं. हे बघा 1 तास झाला काढून, खाल्लं नाही काजू बदाम वगैरे. हे बघा ताईंचं आवरलं आहे, भांडी बिंडी सगळं चकाचक करून ठेवलं आहे. त्यांना म्हटले तुम्ही आणि दीदी करा काय आहे ते, मी निघते आता. तर बघा असं आपला हा किचन. रोजच दाखवते मी तुम्हाला ताईंना, पण असं आहे. चला ताईंनो, आता जाते मार्केटला, तुम्हाला पण दाखवते काय खरेदी करते नाही करते काय आहे ते. चला तुम्ही पण आमच्यासोबत. ऊन तर भयानक झालं आहे, पण तरी एवढ्या उन्हात निघालेत खाली. जावं तर लागणारच आहे. जर आता नाही गेले तर यांना वेळ नाही. जरा बघू लागू देत आजच्या दिवस काय ऊन लागायचं ते.
आपको ट्रांसफर में 2,91,000 डेवलपमेंट कैश दोगे तो आपको पड़ेगा 288 घेऊन आले उन्हाचे. बऱ्याच दिवसातून हां. गेट ऑफ इंडियाला चल मला वाटतं सोना ते आले तर आपण त्यानंतर आलोच नाही ना. टाईम द्याल तर त्याच्यानंतर हां, मला 1 वर्ष बरोबर 1 वर्ष झालं. एक वर्ष झालं. हां, त्यानंतर आपण आलोच नाही परत. पण उन्हाचे घेऊन आलेत बघा किती. आपण आता काम होतं म्हणून बोललो चला आता जाऊ हां. चला आता इकडचं दाखव आपल्या ताईंना सर्व कुटुंबांना दाखवतो. बर बर. मुलं लहान होते तेव्हा आपण दादा दीदीला असं घेऊन जायचो नाही आतून. आपण गेलो ना बऱ्याच वेळा असं. हो 100 रुपये घेतात एक माणसाचे आणि लांब चक्कर मारतात 1 तास. ते बघ एक भरलेली आली बघा. हा तिकडनं असं 1 तासामध्ये 100 रुपयामध्ये भरपूर फिरून आणतात. बरेच लांब नेतात. आता ही एक रिकामी आली इथे. पण मला जास्त ना पाण्याची भीती वाटते म्हणून मी रिस्क नाही घेते आता. नाही काय तर बघा आता ही जोडी कशी उन्हामध्ये इकडे गेट ऑफ इंडिया करते. नाही का ठीक आहे. तर सर्वांना गेट ऑफ इंडिया दाखवलं कसं आहे काय आहे ते कमेंटमध्ये जरूर कळव. ओके साहेब बोलताय कमेंट करून सांगा. ओके तरी अजून आता इकडच्या साईडनी चक्कर मारून दाखवते. आता खूप ऊन झाले ते दादा कोण भेटणार होते त्यांना 10 मिनटं थांबा म्हटले होते. त्यांचं काम होतं काय मग बोलले 10 मिनटं तुला इकडे फिरून आणतो. तोपर्यंत आलेत मग चला. मला पण बरंच झालं. पण ऊन एवढं भयानक आहे मला माहीतच नव्हतं इकडं आणणार आहेत ते. भयानक ऊन आहेत. ताईंनो आले गेट ऑफ इंडियापासून बाहेर पहिले सावलीच्या ठिकाणाला. एवढी भयानक गरमी इकडे अजून पण मी अशी दुपारची बाहेर नाही निघत म्हणून मला कळत नाही बघा. पूर्ण घाम आणि हालत खराब झाली. जरा सावलीला येऊन बरं वाटलं. साहेबांना काही सवय त्यांना काही एवढं वाटत नाही जास्त. मला नाही सांगत आहे. चालेल आता बघू अजून फ्रूटच्या मार्केटमध्ये जायचं आहे. इथं तर फक्त ते जे भेटणार दादा ते भेटले आता त्यांना इथे. आणि आता मी जाते फ्रूट घ्यायला. मला तर घामाने एकदम असंही झालं आहे गरमीने म्हणून आवाज थोडासा असा वेगळा येतो मला. तसे आपण 2 किलो घेतले होते. हां आता इकडं आलो तर फ्रूट घ्यायला. मागे पण इकडून फ्रूट नेले होते. आता पण इथून घेतो कारण इथं सगळंच भेटतं ना. एक नाही हे नाही ते नाही असं नाही सगळे फ्रूट भेटतात. आता बघू काय काय घेते. चालेल
तुम्हाला दाखवते आता काय खरेदी करते इथे मी. छान आहे साहेब. हे कसं विचार कसे डझन भाऊ 400 रुपये. 4 साहेब फ्रूट इथं घ्या भैया, फ्रूट इथं घ्या. वो भैया नहीं दुसरे उस दिन लेके गई थी वो. वाला ये नहीं हाँ हाच भैया आहे इथेच आहे पण भैया हा नाही आहे ते घेतलेले आपण. पैसे द्यायचे अच्छा. हाँ उस दिन लेके गई थी मालूम है ना. पैसा नहीं रात को लेके. हाँ कौन सा है अभी. उसे वॉशिंगटन दिए थे. अब कि टर्की दिए थे शायद. अभी कौन सा ले लो. करके लेकिन इतना उस दिन ऐसा नहीं था ये थोड़ा ये. हाँ हाँ वैसा था सेम वैसा था वो. 2 किलो चाहिए मुझे. नहीं ज़्यादा नहीं 2 किलो चाहिए. तीन किलो झाले थोडंसं जास्त चालतंय. भैयाकडे एवढं लांब आलो आहे 3 किलो घेतले. हो गए 2 किलो बस. उधर तैयार घेऊया ते. बस हो गया बेटा. उधर आगे तैयार है वो तैयार लेती मैं थोड़ा. बस हो गया. बहुत अच्छा है. तर आलोत आता घरी. 4 वाजले बघा. 2-3 तासामध्ये अवतार किती बेकार झाला. खूप ऊन आहे बाहेर खूप. अजून पण गरमी आणि ऊन भयानक आहे. दीदीला पहिलेच फोन केला म्हटलं AC लावून ठेव. आलोत आता घरी. जेवलो नव्हतं आम्ही दोघं पण बिना जेवणाचंच गेलेलो. आता जेवतो वगैरे. त्यांना जायचं आहे आता कामावर. तर चला ताईंनो तर या व्हिडिओचं इथंच एंड करते. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.